माऊली म्हणतात, हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. तर हरी वाचून माणसाचा जन्म सर्व काही नरकच आहे. म्हणजे मेल्यावरती नरक आहे का? तर मेल्यावरती तर आहेच. इथं 3 मुद्दे आहेत. हरिविन जन्म, नरकची पैजाना आणि यमाचा पाहुणा प्राणी. यमाचा पाहुणा हा प्राणी यमाचा पाहुणा कसा होतो आणि जिवंत असताना नरक कसा असतो आणि मेल्यानंतर सुद्धा तो नरकात कसा जातो. 3 मुद्दे आहेत. आणि हे कोणाला म्हणले? हरिबिन. हे पद महत्त्वाचं आहे. जे हरिबिन म्हणजे परमार्थ करत नाही ते. वास्तविक पाहता त्यांना भगवंताने फार मोठा नरदेह दिलेला आहे का नाही? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणते ते होती, पण तरी नाही करीत ना माणसं. मग भगवान सांगतात, मी तुला देवे दिला देह भजना गोमाटा. तुला देह दिला, इंद्रिय दिले, आयुष्य दिलं, तरीसुद्धा तू परमार्थ करीत नाही. मग हरिविन जन्म, तो त्याचा जिवंत असला तरी काय तो नरकच आहे त्याचा असं आहे. म्हणून सकळ देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देह. सगळ्या देहापेक्षा मनुष्य देह दुर्लभ आहे. त्याचे प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ. भगवत प्राप्तीचा या ठिकाणी त्याला फार मोठी संधी आहे आणि ती फार दुर्लभ गोष्ट आहे. भोले अनर्घे रत्ने येते, तैसा चिंतामणी न ये हाती. अनेक जरी झालं तरी चिंतामणी प्राप्त होतो असं नाही. पण नरदेह लाभला म्हणजे काय? त्याला एक प्रकारचा चिंतामणीच प्राप्त झाला, त्याला एक कल्पवृक्षच प्राप्त झाला, असा प्रकार आहे. ते बी बहुत योनी जन्म होते, परी मनुष्य देहाप्रती दुर्लभ. अनेक जन्म असतील पण मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून असा दुर्लभ देह प्राप्त झाला. आपण ह्याच्याबद्दल भरपूर वेळा सांगितलेला आहे. म्हणून नरक साधल्या विसरून देवा, बुडाले ते भव नदी माझी, नारायण नाही वाचे. आणि ते यमाचे अंधन. जे भगवत भक्ती करीत नाहीत मग त्यांना काय ते यमाचे पाहुणेच होत असतात. तात्पर्य सांगायचं, त्यांना एवढा नरदेह प्राप्त झाला असला तरी काय नाथ महाराजांनी म्हटलं या ठिकाणी, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती. तेथही विकू परमार्थी आणि त्याचा वशवर्ती मी परमात्मा. म्हणून या देहाचं परमार्थाचं महत्त्व असं आहे. सर्व प्राप्त होणंही, जसा एखादा मनुष्य असो, काय पद्मिनी नपुसक, काय नपुसका पद्मिनीची सोहळे. नपुसक मनुष्य असला तर त्याला पद्मिनी पत्नी मिळाली तर त्याचा काय उपयोग आहे का? काय उपयोग नाही त्याला. तसं एवढा उत्तम नरदेह मोलाचा मिळाला, पण त्याला नरदेह मिळूनही जर त्यांनी परमार्थ केला नाही तर ते काय उपयोग नाही झाला ना तो. मग तो परमार्थ जर न करील, नामस्मरण जर न करील तर तो काहीच करणार नाही का? करतो. मग काय करतो तो? भोगात पचलेला. त्यालाच नरक म्हणतात. काम हा जिवंत काम हा एक 16व्या अध्यायात काय म्हटलं ते? त्रिविधन नरक सेदन द्वार नाशनम आत्मना, काम क्रोध लोभ तस्मात देतत्रय. म्हणून हे तिन्ही तेजून टाक. हे 3 काय आहेत? हे नरकाचे द्वार आहेत. मग जो कामात अडकला तो कशात उभा येतो? आता नरकातच. जो क्रोधात अडकला तो कशात उभा येतो? नरकातच. मग जिवंतपणे काय ते? काम क्रोधाच्या फेऱ्यात ज्या अडकलीत ते जिवंतपणे काय आहेत? नरकच आहेत. म्हणून स्वर्गीचे आमर इच्छिता ती द्या आणि मृत्यूलोकी व्हावा कशा करता? नारायण नामे हो जीवनमुक्त. त्यांना इथे काय भजे खायला यायचे का त्यांना? नाही. नारायण नामे हो जीवनमुक्त आणि कीर्ती अनंत गाऊ घेती. त्याच्याकरता त्यांना एवढा नरदेह मिळाला आहे. तो का म्हणे, जन्मा आल्याचे सार्थकन विठ्ठलाचे कधी केल्या, नाही तर मग त्याला काय नरकच. म्हणून जिवंतपणीच त्याला काय म्हणतात? ते नरक अशी गोष्ट असते. म्हणून माऊली म्हणतात, जर त्यांनी परमार्थ केला नाही तर हरिविन जन्म
नरकची पै जाना आणि मग यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी जर त्याने हे नाही केलं तर त्याला मग काय जावं लागतं, ते नरकाला जावं लागतं. असं आहे. देव ऐसा ठाव नाही जया जना तयाशी यातना यम करी. आणि यम करून काय करू त्याला नरकात. नारायण जे विसरले संसारीन तयाशी आघोरी वास सत्य. त्याला यमपुरीत जावं लागतं. आणि यमपुरीत जाण्याकरता कोणला यमपुरी जावं लागतं, कोणला नरका जावं लागतं, आणि कोणला नरक आवडतो. अहो नरक कोणालाही आवडत नाही आणि यमपुरीसुद्धा कोणालाही आवडत नाही. मग ही चांगली गोष्ट आहे का? नाही. मग चांगली गोष्ट नाही तर भगवंतांनी निर्माण का केली, कशाला केली? भगवान म्हणले त्याच्याकरता स्पेशल कामे म्हटले. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये कोणाला नरकाला जातो, यम कोणाकरता असतो, मी कोणाकरता निर्माण केलं, त्याची तुकाराम महाराजांनी यादी सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात, दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसी, जे दुष्ट लोक आहेत आणि जे दुष्ट असून अभक्त आहेत, केली हे तयाशी यमपुरी, त्यांच्याकरता मी यमपुरी निर्माण केली म्हणले. कोण लक्षात ठेवायचं, जे दुष्ट आहेत आणि जे अभक्त आहेत, जे निष्ठुर आहेत. यमदूता त्याशी करीती यातना नाही नारायण भजले. जे नारायणाला भजले नाहीत मग ते यम त्यांची काय करतात, यातना देतात. ते काय यातना देतात? जे नाही भजले एका भावी हरीन तया दंड करी यमधर्म. जे भगवंताचं भजन नाही केलं मग त्यांना यम त्यांना दंड देतो. कोणालाही दंड देत नाही, तर यम त्यांनाच दंड देतो. त्यांच्याकरताच केलं आहे. यमधर्म म्हणे तया दोषियाशी आणि कार्य केशवाशी चुकले ती कथा पुराण श्रवण. ज्यांनी कथा नाही ऐकली, पुराण नाही ऐकलं, कधी श्रवण नाही केलं, होते तुम्हा कान डोळे मुख. भगवंतांनी सगळं दिलं त्यांना, देह दिला, कान दिले, मुख दिले, डोळे दिले, आयुष्य दिलं, सगळं दिलं. कान डोळे सुख संताचे संगती न धरची चित्ती सांगितले. मग असं झालं. त्याच्यामुळे काय केलं, मग ते सांगितले संती तुम्ही उगवणी आणि गर्भाशी येऊनी यमदंड भोगले. दंड आम्ही रागे म्हणे यमधर्म, काय दंडू आम्ही रागे म्हणे यमधर्म, देव होय श्रम दुर्जनाचा. मग असे देवा होय श्रम दुर्जनाचा. मग जर त्यांनी परमार्थ केला नाही तर मग त्यांना आम्ही दंड देतो. यम त्याला काय म्हणतो, यातना करतो. आणि त्याच्याकरता तिथून एवढं करीत न्याला का मग कुठं न्यायचा, तो नरकात न्यायचा. आणि नरक किती असतात? 21. आणि कुठं वर्णन केलं ते भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीने नरकाबद्दल प्रश्न केला होता. तर शुकाचार्याने त्याचं गोड उत्तर दिलं आहे. तुम्ही भागवत वाचलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी नरकाची गोष्ट. तर ते नरक किती? असे 21 नरक आहेत. त्याचे नाव असे आहे, ते तामिश्र, अंधता मिश्र, रौरव नरक, महारौरव नरक, कुंभिपाक नरक, कालसूत्र नरक, आशीपत्रवन नरक, सुकरमुख नरक, अंधकूप नरक, कृमिभोजन नरक, सदंश नरक आणि तप्तभूमी नरक, वज्रकंटक नरक, शालमली नरक, वैतरणा नरक, पुयोध, प्राणरोध. आणि प्राणरोध म्हणजे जिथं त्याला श्वासच नाही मिळत, असं ते गुदमरून मरतं तिथं ते असं. आणि विशेषण लालाभक्ष, ते अग्निभक्षण करायचं, तिथं अग्नी खायला द्या त्याला तिथे, असे त्या नरकामध्ये असं असतं. सारमेयादनम, अविचे अयप्पानम आणि क्षारकर्मदम, रक्षोगणम, शूलप्रोतम, दंश शुक, आवट निरोध, पर्यावर्तन, शुचिमुख, असे एकंदर सगळे 28 नरक आहेत. आणि 28 पैकी 21 एक आहेत मुख्य मानलेले आहेत, विशेषता मानलेले आहेत. कोणला ते हरिभक्त न करणाऱ्या माणसाला. मग त्या पापाची शिक्षा त्या नरकामध्ये त्याची योजना केली जाते. हरिभक्ती विमुख असलेल्या पुरुषांना मग यातून कोणत्या तरी एका नरकात त्याला जावंच लागतं, त्याला त्याचा भोग घ्यावाच लागतो. नामदेवराय एका अभंगामध्ये असं म्हणतात,
त्या नरकाला जायचं म्हणजे काही आनंदाची गोष्ट आहे का? नाही. मग त्याला काय करतो, ते यमाचा आणि दूताचा संवाद आहे तिथं. यमानं सांगितलं, त्या यमधर्माने काय सांगितलं त्याच्या दूताला, कोण लहान म्हणले तू, कोणलाही काय आणू नको. आश्रमात गेला तर तिथल्या विद्यार्थ्याला काय कोणला आणू नको. जे कीर्तन भजन करते त्यांचं पण नाव घेऊ नको. यम सांगे दूता तुम्ही जावे मृत्यूलोका, जा म्हणले मृत्यूलोकामध्ये. आणि काय करा म्हणले, एक लक्षात ठेवा, आपल्याला लोक तितुका जितुका तितुका आणावा. आपले कोण लोक आहेत म्हणले, आपले आपले आणा म्हणले. म्हणजे त्यांचे, ते विष्णूचे दूत नाहीत, ते आपले आपले नाही म्हणते. यम म्हणतोय आपले आपले कोण आहेत म्हणले, ओळखून सगळे आणायचे. आपल्याला लोक जितुका तितुका आणावा म्हणले. आपला कोणी म्हणले, तुम्हाला सांगतो कुळरंग, निंदा आणि द्वेष करती राग. जे निंदा करतात, जे कोणाचा द्वेष करतात आणि खरी खोटी चाडी सांगे ते कुळ आपले. जे निंदा करतात, द्वेष करतात, हरिभक्तांना त्रास देतात, ते सगळे आपले पाहुणे आहेत म्हटले. ते सगळे आपले कुळगोत्र आहेत. ज्यांचे विषयावरी ध्यान, परद्रव्य, परश्रीगमन, धर्मासे विमुखपण, ते कुळ आपले. जे विषयासक्त आहेत, जे परद्रव्य ढापणारे आहेत, परश्रीगमन करणारे आहेत, जे धर्मासे विमुख आहेत, हे सगळे आपले अत्यंत आप्त जवळचे नातलगेत म्हणले. यातला सगळ्याला गोळा करून आणायचं म्हणले. भक्तीविनं भक्ती करते नाही, भावेविनं भक्ती करते. भाव तर नाही, भलतेच मोठमोठे भस्माचेच पट्टे, मोठमोठ्या माळाच आणि भगवच आणि दाढीन काय काय सोंग करतात. याला मदत भावीन जे भक्ती करतात ते आपलेच पाहुणे आहेत म्हणले. त्यांना पहिला फासा टाकून आणा म्हणले. जे भाव तर नाही पण भक्तीचं सोंग दाखवतात. आणि भक्तीविने भाव दाविती. भावीनं भक्ती करतात आणि भक्तीविनं उगाचच लोकांना भाव दाखवतात, पूजाचा पसारा मांडतात, काय लोक सेवाच करून घेतात म्हणले. ते पण आपले पाहुणे आहेत. त्यांची तुम्ही फजिती बहुता प्रकारे करावी. चांगली फजित करून आणू, उलटे करून मारा म्हणले चांगले, आणि आपल्याकडे घेऊन यायचं म्हणले. तुम्ही असं आहे, घातकी पातकी गुरुद्रोही, जे विश्वासघात करतात लोकाचा, जे पाप करतात आणि जे गुरूंचा द्रोह करतात. कोणता हित सांगता गुरुशी हेडवी. गुरु त्यांची हेच सांगतात, त्यांना कवळी शिक्षा केली तर हिडव्याचा अर्थ त्याची टिंगल करायची, मागं तिची टिंगल करायची, त्याचा द्रोह करायचा. जे पहिले आपले पाहुणे आहेत, पहिला घातकी पातकी गुरुद्रोही आणि गुरुची टिंगल करणारा, तो पहिला आपला सगळ्यात मोठा पाहुणा आहे म्हणले. विष्णुदास वेगळे करून पाही, पण जे भगवंताचे दास आहेत त्यांना निवडून निवडून बाजूला करा म्हणले. आणि त्यातून निवडून निवडून आपले पाहुणे घेऊन या. सांगितले तितके आणावे, तुम्हाला जेवढं सांगले तेवढंच आणा, कोणाला काय आणू नका म्हणले. इथं नामा म्हणे आयशा पातक्या दंडिते, नाना विपत्ती काय सांगू तुम्हाला, आता सांगू किती. त्यांच्या विपत्ती काय आहेत ते काय सांगता येणार नाही. म्हणून विष्णुदासांचे वंदिते चरण ते यम. पण जे विष्णुदास आहेत ते निवडून त्यांच्या पाया पडतात आणि त्यांचे पाहुणे उचलून घेऊन जातात. मग तुकाराम महाजनी विनंती केली सगळ्याला, बाबा हो हे फार वाईट आहे, आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धारा, काळदंड कुंभ यातना थोरा, कारे अघोरा दच कसे ना, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्यान, चोर यातना धरी जेते. असं आहे, चोर यातना नाही दिले पाविल कैसे, चालता पंथे येणे ओळसे, नसेल ठाऊके ऐकतो कैसे, नीतीबंदी जैसे धरून या. बंदी जसा त्या एखादा तो पोलीस येथून फासा टाकून घेऊन जातो, तसेच यम फासा टाक नीतीबंदी जशा धरून या. पुढे क्षणेक नागिवा पायी, न चलवे त्या करिता, जे चालत नाहीत ना, न चलवे त्या करिता काही, ओढिता कांटवून सोयीन, अग्निस्तंभबाईक, म्हणजे अग्नी तापल्याला खांब त्याला कवटाळायला होतात. आणि नाही चाललं तर त्याला काय फासा लावून त्याला उडता अग्निस्तंभ कवटळीते. देखून अंग कापती, तये नदी माझी चालविती, लागे ठाव ना चलवी बुडविती, आणि वरी मारिती यमदंड. तहान भूक न सहावे वेळ, तो राखिती किती काळ, पिंड पाळून शीतळ, आणि तो तापलेल्या जमिनीवरती लोळवतात. म्हणून महाराज म्हणतात, काय म्हणतात, म्हणून करा काही सायास,
व्हावेल तरी व्हारे उदास आणि करवेल तरी करा नामघोष. सेवा भक्तिरस तुका म्हणे नाही तर यमाचा पाहुणा. म्हणून माऊली म्हणतात या ठिकाणी काय, हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला यमाची यातना होईल. म्हणून पण जे हरिभक्त करतात, म्हणजे ज्याने नित्य नियमाने परमार्थ केला, भगवान लक्ष्मीसहित त्याच्याजवळ तिथं राहतात आणि नारायणाचा जप केला, त्यामुळे त्याला भुक्ती मुक्ती प्राप्त होते. पण परमार्थ जर नाही केला तर मग मात्र तो जिवंत नरक असतो, त्याला मेल्यानंतर पण नरक प्राप्त होतात आणि तो यमाचा पाहुणाचा असतो. 2 मुद्दे सांगितले. नरक कधी असतो हे पण सांगितलं तुम्हाला, मेल्यानंतर नरक किती असतात ते पण सांगितलं तुम्हाला, आणि यमाचा पाहुणा कोण होतो याचे पण विशेषण सांगितले तुम्हाला. कोणी यमाचा पाहुणा होत नाही. जे दुष्ट आहेत, अभक्त आहेत, निंदक आहेत, चाडीखोर आहेत, हरिभक्तांना त्रास देणारे आहेत, जे गुरुद्रोही आहेत, ते यमाचे पाहुणे आहेत आणि त्यांना निवडून आणत इथं संतांनी सांगितलं. नामदेव महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. आणि त्यामुळे असे जे असतील ते यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. मग तुम्ही म्हणाल बाबा एवढं नामाचं काय महत्त्व आहे, असं किती श्रेष्ठ आहे. शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा नाही, ज्ञानदेव पुसे. माऊली ज्ञानोबांनी आपल्या श्रीगुरु महाराजांना विचारलं, पण हे नामाचं महत्त्व काय आहे, नाम किती मोठं आहे. तर त्याला उदाहरण देऊन निवृत्तीनाथ महाराज सांगतात, ज्ञानदेवा नाम हे गगनापेक्षा मोठं आहे. गगनापेक्षा मोठं म्हणजे गगन केवढं आहे. आता गगनच काय एवढं सांगावं का, ते किलोवर मोजून सांगता येतं का. मग ते काय फुटपट्टीने मोजून किती किलोमीटर सांगता येत नाही आणि किती वजनही पण सांगता येत नाही. मग आकाश केवढं आहे, फार मोठं आहे. मग किती मोठं आहे म्हटले, आकाशा एवढं जगात काहीच नाही, सगळं आकाशाच्या पोटात राहतं, एवढं मोठं आहे. आहे का नाही गगन. मग गगनापेक्षा कोणी अधिक व्यापक, तर माया. आणि माया आणि परमात्मा काय वेगळा नाही, तो त्याचं अंगच असते. म्हणजे आकाशापेक्षा सगळ्यात मोठं कोण आहे, परब्रह्म. आणि मग म्हणून आकाशापेक्षा मोठं. तर आकाशापेक्षा मोठं म्हणजे काय आहे, तर गगनाहुनी नाम वाढ आहे. याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ त्याची संगती लावावं लागेल ना. त्याची संगती काय आहे, गगनापेक्षा मोठं, याचा अर्थ गगनापेक्षा काहीतरी विशेष सांगितलं पाहिजे. तो गगन जितकं व्यापक आहे त्याच्या अनंतपटी नाम व्यापक आहे. झालं. गगन जेवढं सूक्ष्म आहे त्याच्या अनंतपटी नाम सूक्ष्म आहे. म्हणून गगनापेक्षाही वाढ म्हणजे मोठं नामस्मरण आहे. झालं. आकाश जितकं निर्लेप्त आहे तसंच नाम त्याच्यापेक्षा, म्हणजे नाम तर पापाने पण लिप्त होत नाही, पापाने लिप्त होत नाही आणि संपूर्ण जगातल्या माया कार्याने कशाने ते लिप्त होत नाही. असं नाम निर्लेप, आकाशापेक्षा लाख पटीने निर्लेपता त्याच्यामध्ये आहे. आणि महानता, आता आकाशाचं कार्य आहे का नाही, आकाशाचं कार्य आहे, पण काय आकाशाचं काय, सगळ्याला जीवदान देतं, एवढी सृष्टी त्याच्या पोटामध्ये खेळवतं, वारा खेळतो म्हणून सगळे जगतात. झाडं, पशु पक्षी, माणसं हे सगळे आकाशाच्या पोटात राहतात. स्वर्ग नरक हे सगळं त्या आकाश, तेवढी महानता आहे त्याची, मोठं कार्य आहे त्याचं. पण तरीसुद्धा त्या आकाशाच्या पोटामध्ये राहून जे भक्त अभक्त जे सगळे आहेत त्या सगळ्यांचा उद्धार करणारं भगवंतापेक्षाही मोठं त्याचं कार्य आहे. म्हणून ते आकाशापेक्षा महान कोण आहे, असं नामस्मरण. गगनाहुनी वाढ नाम आहे आणि फलद आहे. गगन काय जीवदान देतं, जगवतं, हे फळच ते फलच आहे त्याचं. पण नामस्मरण सगळ्याला मुक्ती देतं आणि म्हणून ते त्याच्यापेक्षा मोठं आहे. त्याचा अर्थ आकाशापेक्षा नामाची व्यापकता अधिक आहे म्हणून मोठा आहे. नामाची सूक्ष्मता अधिक आहे म्हणून मोठा आहे. नामाची निर्लिप्तता अधिक आहे म्हणून मोठा आहे. नामाची महिमा अधिक मोठा आहे म्हणून मोठा आहे. आणि नामाचं फल आकाशापेक्षा फार मोठं मुक्ती देणारं आहे. आकाश काय जीवाला मुक्ती थोडं देतं.
आणि म्हणून अनंतपटी नाम मोठे आहे का, तर सगळ्यात मोठं व्यापक कोण आहे, ब्रह्म. आणि नाम ब्रह्मच आहे का ब्रह्महून वेगळं आहे, नाम ते ब्रह्म, नाम ते ब्रह्म, नामापाशी नाही कर्म विकर्म, असे नाम परब्रह्म वेदार्थे. आणि म्हणून नाम ब्रह्मरूप असल्यामुळे ब्रह्मापेक्षा मोठं कोणी नाही. आणि नाम हे ब्रह्मरूप आहे. नाम ब्रह्म येणे पुरती सकळ काम, संसाराचा श्रमण काही उरून येते. याचा अर्थ तुका म्हणे नाम आणि चैतन्य निधाम. नाम हे ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म हे आकाशापेक्षा अनंतपटीने मोठं आहे. म्हणून गगनाहुनी गगन म्हणजे आकाश, आणि आकाशाहून ज्ञानोबाऱ्या म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. मला इच्छा आहे म्हणजे नामाचं व्यापकत्व किती. एका वाक्यात सांगितलं बाबा हे गगनापेक्षाही मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.